मत्स्यप्रेमी अगदी आवडीने आणि एन्जॉय करत खातील अशी एक रेसिपी आज पूर्वजाच रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोळंबीचे पॅटीस कसे बनवायचे ते बघणार आहोत। काय आहे ना, रोज आपण तेच माशाचे पदार्थ खातो, त्यामुळे आज अशी एक हटके रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे जी तुम्हाला नक्की आवडेल। साहित्यामध्ये घेतली आहे कोळंबी, कांदे, टोमॅटो, आलं लसूण मिरची पेस्ट, लिंबाचा रस, हळद, मिरची पावडर, किचन किंग मसाला, तेल, कोथिंबीर, मीठ, चाट मसाला, कॉर्नफ्लोअर आणि ब्रेड क्रम्स। इथे आपण 1 कप कोळंबी छान धुवून घेतली आहे, त्यातले दोरे काढून घ्यायचे आहेत आणि आता आपण ह्याचे छोटे तुकडे करून घेऊया। इथे आपण घेतलेली कोळंबी थोड्या मोठ्या साईजची आहे, त्यामुळे ह्याचे आपण 4 तुकडे करून घ्यायचे आहेत। जर तुम्ही छोट्या साईजची कोळंबी वापरणार असाल तर तुकडे करायची गरज नाही। अशाच पद्धतीने बाकी सगळ्या कोळंबीचेही तुकडे करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपली कोळंबी कापून तयार आहे। आता यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट ऍड करू। यात घालूया अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून लिंबाचा रस। हे सर्व मसाले ऍड केल्यानंतर त्याला 5 ते 10 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया। कोळंबी छान मॅरिनेट होईल तोवर आपण ह्याचा मसाला बनवून घेऊ। मसाला बनवण्यासाठी एका पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल घेऊ। तेल चांगलं गरम व्हायला देऊ। तेल आता गरम झालं आहे, त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत। हा कांदा गुलाबी रंगाचा होईल तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता कांदा चांगला भाजला आहे, त्यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट ऍड करूया। आलं लसणीचा कच्चेपणा निघून जावा म्हणून आपण हे असंच परतून घेणार आहोत। साधारणपणे 1 मिनिटभर आपण हे परतून घेणार आहोत। आलं लसूण पेस्ट परतून झाली आहे। आता यामध्ये 1 छोटा आकाराचा टोमॅटो बारीक चिरून ऍड करूया। हा टोमॅटो थोडा शिजण्यासाठी ठेवू। यावर झाकण ठेवू म्हणजे हा टोमॅटो पटकन शिजेल। साधारणपणे 2 मिनिट होऊन गेली आहे। टोमॅटो आणि कांदा अगदी छान शिजला आहे। तर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद ऍड करायची आहे। तसंच 1 टीस्पून लाल मिरची पावडर, थोडीशी धणे जिरे पावडर आणि अर्धा टीस्पून किचन किंग मसाला ऍड करायचा आहे। हे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत। या मसाल्यांचा अगदी सुंदर वास येतो। आता आपण मगाशी मॅरिनेट केलेली जी कोळंबी होती ती यामध्ये ऍड करूया। हे सर्व मसाले कोळंबीला लागावे यासाठी हे छान परतून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले कोळंबीमध्ये मुरले की त्याची एक मस्त टेस्ट येते। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिट शिजण्यासाठी ठेवूया। इथे गॅस मीडियम ठेवायचा आहे। आता 5 मिनिट होऊन गेली आहे। यामध्ये पाणी घालायची काही गरज नाही। आपण बघू शकतो कोळंबीला आपणूनच पाणी सुटलं आहे। आता आपण बघूया ही कोळंबी शिजली आहे का। आपण बघू शकतो कोळंबी अगदी व्यवस्थित शिजली आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, या कोळंबी मसाल्यातलं संपूर्ण पाणी आटू द्यायचं आहे। हे ओलसर राहिलं तर पॅटीस बनवताना प्रॉब्लेम येतो, त्यामुळे हे संपूर्ण ड्राय होऊ द्यायचं। त्यासाठी एक वाफ काढून घेऊया। आता आपण बघू शकतो हा कोळंबी मसाला अगदी छान ड्राय झाला आहे। या स्टेजला गॅस बंद करू। हे स्टफिंग थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवू। इथे आपण पाव किलो बटाटे उकडून ते छान किसून घेतले आहेत। साधारणपणे हे 3 बटाटे होतात। त्यामध्ये घालणार आहोत पाव टीस्पून हळद। हळदीमुळे पॅटीसला कलर छान येतो। त्याचबरोबर ऍड करायचा आहे अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून धणे जिरे पावडर, चवीपुरतं घालायचं आहे 1 टीस्पून मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे आलं लसूण मिरचीची पेस्ट, ही आपण अर्धा टीस्पून ऍड करायची आहे। इथे आपण बाइंडिंगसाठी पाव कप कॉर्नफ्लोअर घेतला आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये ब्रेड क्रम्स ऍड करणार आहोत। त्यासाठी 2 ब्रेडचे स्लाइस मिक्सरला फिरवून घेतले आहेत। आता ह्या सर्व गोष्टी छान मिक्स करून त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे, ज्याचे आपण पॅटीस बनवणार आहोत। अशा प्रकारे ह्या कन्सिस्टन्सीचा गोळा बनवून तयार आहे। आता वळूया पुढच्या प्रोसिजरकडे। पॅटीसचं बाहेरचं कव्हर बनवण्यासाठी साधारणपणे एवढ्या आकाराचा हा गोळा बनवायचा आहे। पॅटीस बनवायला घ्याल त्यावेळी हे चांगलं मळून घ्या, म्हणजे त्याचे छान पॅटीस बनतात।
अशा प्रकारे हातावरच आपण त्याला शेप देणार आहोत। अशा प्रकारे हे बनलं की त्यामध्ये हे स्टफिंग भरूया। त्यानंतर जशा प्रकारे आपण आलू पराठा किंवा मोदकासाठीचा गोळा बनवून घेतो तशा पद्धतीने हा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असा आपला पॅटीस फ्राय करण्यासाठी रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या या प्रमाणामध्ये या आकाराचे 7 पॅटीस तयार झाले आहेत। आता हे सगळे पॅटीस आपण कॉर्नफ्लोअर मध्ये डीप करून घेणार आहोत। आता ही स्टेप ऑप्शनल आहे। इथे कॉर्नफ्लोअर ऐवजी ब्रेड क्रम्स किंवा रव्यामध्येही तुम्ही डीप करून घेऊ शकता। इथे आपण कॉर्नफ्लोअर वापरला आहे ज्यामुळे या पॅटीसना मस्त क्रिस्पीनेस येतो। आता हे पॅटीस शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। त्यासाठी एका पॅन मध्ये 4 टेबलस्पून तेल घेऊ। तेल थोडं गरम व्हायला देऊ आणि त्यानंतर एक एक करून आपले पॅटीस यामध्ये सोडू। आता याची एक बाजू तर छान भाजली असेल। आता हे परतून घेऊया। आपण बघू शकतो हे पॅटीस मस्त क्रिस्पी झाले आहेत। आता हे सर्व पॅटीस टिश्यू पेपरवर काढून घेऊ। तुम्ही बघू शकता मस्त असे कोळंबीचे पॅटीस खाण्यासाठी रेडी झाले आहेत। बघूया आता हे पॅटीस झालेत तरी कसे। हे बघा, अगदी मस्त कुरकुरीत झालेत। हा एक पॅटीस उघडून बघूया। हे बघा, आतून अतिशय सॉफ्ट आणि मस्त स्टफिंग भरलेलं आहे। हे गरम गरम खायची तर मजा काही औरच। खरं खरं सांगा, हे कोळंबीचे पॅटीस बघितल्यावर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंय की नाही? मग कसलीही वाट न बघता तुम्ही हे कोळंबीचे पॅटीस पटकन ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।